कातळ आता हे काढलं ना ह्याच्यात तिथं काहीतरी रचना आहे की खालची खोली असं, पण इथनं काढलेला दगड कुठे गेला तो अशा कामांना वापरतात. म्हणजे काय की तिथं त्यांना हवी ती गोष्ट पण करायची आणि तिथलाच दगड ते इथे सुद्धा वापरायचे, यूज करायचे, म्हणजे मल्टिपल यूज करायचे. गडला कधी आलात या डॉल्फिन पॉईंटला नक्की भेट द्या आणि संध्याकाळी 5 नंतरच या, कारण ऊन एवढा असेल ना दुपारचा एकदम वैतागून जाल. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज गुहागर शृंगार तळीमध्ये आहे आणि तिसरा दिवस आहे. तर जस्ट उठलो आणि बाकीचे जेवढे आपले मित्र होते सगळे, निखिल आणि वगैरे अजून त्याचे फ्रेंड्स होते, सगळे गेले, त्यांना काहीतरी शूट होतं आणि आता राहिलो आहे मीच एकटा आणि मी उद्या सकाळी निघेन. तर आजचा दिवस बघू कसा जातो आहे. तर आत्ता जस्ट राहुल आणि अमित जेवण बनवतो आहे. अमितनी कोलबी आणली येताना, तर तीच आता आम्ही सोडली, तर चालू आहे बनवलं. कोलंबी मसाला याच कुठं जाऊया? जाऊ, हां, जेवल्यानंतर ठरवूया कुठं जायचं आहे ते. बिग मंगो मिठात तर जेवायला बसलोय आणि वाटी भेटली नाही, त्यामुळे याच्यामध्ये रस्सा घेतला. मटणाचा रस्सा होता कालचा आमचा. तुला पण पाहिजे? चिअर्स. आंबट टाकते काय, कोकमला टाकलं की ही जरा टेस्ट चांगली लागते मटणा. दुपारचे 4 वाजायला आलेत आणि आज थोडं कंटाळा आलो, कुठंच गेलो नाही. आता मार्केटला जाऊ, थोडं चहा वगैरे पिऊ आणि संध्याकाळची तयारी करू, जेवणाला काय काय सामान लागेल वगैरे. आणि संध्याकाळी सुवंदन इकडे येतो आहे आणि सकाळी दोघंच आम्ही निघणार आहे इथून. तो 4 व्हीलरनी आहे आणि मी माझ्या गाडीने निघणार आहे. काम करतो, आवाज तुटला आहे, हा पले लागेल. दाभोळ जेट्टीवर आलोय. इकडे पहिल्यांदा आलंय? नाही पाणी एवढं खाली गेलं. मग केवढं असतं पाणी एवढं? पूर्ण हेच गेलं खाली. मित्रांनो, आता आलोय आपण गोपाळगड किल्ल्यावरती. तर त्याचं डिटेल आहे. गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाचे 16व्या शतकात बांधला. 1666मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरात खानने तो इसवी सन 1699मध्ये जिंकला. त्यानंतर इसवी सन 1744मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्धीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्धीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या. तर नंतर तुळाजी आंग्रेंनीही त्याचा विस्तार केला. इसवी सन 1818मध्ये कर्नल केनेडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर प्रश्न राहतो, या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल, तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले, अशी काही माहिती आहे. त्यानंतर इथे जर बघताय, ही अशी सिक्युरिटीची जागा होती आणि आता एवढ्या भागात आहे ना बुजवून टाकलं आहे, म्हणजे लोक वगैरे येतात किंवा जे काही आतमध्ये येण्यासाठी. आणि आधी इथे ना पाणी वगैरे असणार. दिसते याची एंट्री तिकडून आहे. ओके, हा पूर्ण जसा होता ना, पूर्ण एकसंध तसा होता. हां काय?
त्यानंतर इथे पाणी वगैरे असणार त्या काळात, कारण शत्रूंनी हल्ला केला किंवा शत्रू येत असेल तर डायरेक्ट येऊ शकत नव्हता त्या पाण्यातून गेल्याशिवाय. आणि कमीत कमी 10 ते 15 फूट आहे हा. तर असा हा सिक्युरिटीच्या उद्देशाने बनवलेला, म्हणजे अशी ही जागा. त्यानंतर भरणी टाकून पॅक केलं आहे ते. चला आतमध्ये जाऊ. लोक राहतात वाटतं इथे. हे काय होतं इथे? एवढी दगड आणली कुठून? हा बघ ना, अख्खा दगड आहे. मग कोरलेलं कातळ आहे. ओके, कातळ आहे. आता हे काढलं ना, ह्याच्यात इथं काहीतरी रचना आहे की इथं वॉट एव्हर काहीतरी असेल, महाल असेल, खालची खोली असेल, पण इथनं काढलेला दगड कुठे गेला तो अशा कामांना वापरतात. म्हणजे मधलं. हा, म्हणजे जेव्हा पण बघ रायगडावर पण हत्तीचं टाकं आहे, तिकडे गंगासागर तलाव आहे, मग ते एवढे खोल खोल तलाव काढलेत ना, मग तेव्हा ती दगड दोन्ही ह्याला युजफुल होतं ना ती. म्हणजे काय की तिथं त्यांना हवी ती गोष्ट पण करायची आणि तिथलाच दगड ते इथे सुद्धा वापरायचे, यूज करायचे, म्हणजे मल्टिपल यूज करायचे ते. किती मोठं आहे? किती मोठं आहे किल्ला? किल्ला तसं फारसा तेवढा मोठा नाही, पण त्याचा एक एक चिरा बघ एवढा. काजूचं झाड आहे. मला एखादं तरी ते काजूचा बोंड भेटलं ना तर मला खायचं आहे. खूप लहान असताना खाल्लेलं. आमच्या जेव्हा दारात काजू यायचे त्यावेळी आमची आजी ना त्याचा रस असा काढायची, एका बाटलीत भरायची, आणि कोंबड्यांना काहीतरी आजार व्हायचा त्यावेळी. काय आजार होता मला माहीत नाही. मग ते थोडं थोडं त्या कोंबड्यांना पाजायची. तो काहीतरी त्याचा म्हणजे पिळल्यानंतर जो रस यायचा तो, आणि तो खायला पण चांगला लागायचा. तर त्याची चव एकदा मला घ्यायची. एक पण नाही. आंब्याची झाडं खूप आहेत. आंब्याची झाडं कुठला? इथे शिवजयंती होते. हा मेन डोअर आहे. काय बोललं? मग बुजवलाय काय? बुजवला नाही, चालू आहे तो. पण यायला जायला वहिवाट नाही ना. शत्रूने आक्रमण केलं ना, ह्याच्यातून तेल बिल टाकायचे, गरम तेल वगैरे. म्हणजे खालून जो बघतो ना त्याला दिसत नाही, वरचं वरतून जो बघतो त्याला दिसतं. काय होतं? एवढी मोठी भिंत आहे. विचार कर, ते मच्छीमाराचं सामान ठेवलं इथे. ह्याच्या अंडर आहे की आपले रे पुरातन तहात इथून समुद्र दिसतो. पुरातत्व विभाग ऍक्सेस नव्हता यांच्याकडे. नाही समोर बांधला हवा बघ कसली आहे.
तर गोपाळगड आपण बघितलं आणि थोडंसं पुढे आलो. इथे एक व्ह्यू आहे, त्याला डॉल्फिन पॉईंट असं म्हणतात. तर तिथेच आलेलो आहे आणि व्ह्यू बघा काय भारी आहे. मस्त सनसेटच्या टायमाला पोहोचलोय आपण. एक मिनटं. गोपाळगडला कधी आलात या डॉल्फिन पॉईंटला नक्की भेट द्या आणि संध्याकाळी 5 नंतरच या, कारण ऊन एवढा असेल ना दुपारचा, एकदम वैतागून जाल. आणि आलात संध्याकाळचा सनसेट नक्की एन्जॉय करा. आणि त्याच्यासमोर वरतीच एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि तिकडे एक लाईट हाऊस आहे. मागच्या वेळी तिथं गेलेलो आपण आणि व्हिडिओ काढलेली. आता इथून जातोय, सुवंदन पण आलं आहे, सुवंदनला भेटू. तर 1 तासाभरात पोचलं बोललेलं आणि आम्ही इकडे तोपर्यंत आलो, तर तो पोचला पण आहे. त्याला आता भेटूया तिकडे. तर मित्रांनो आताच रूमवरती आलो आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.